क्रिकेट संघासाठी आम्ही सूचित करतो कंपल्सरी चेसिंगचा नियमावली आहे। त्याचबरोबर दोन्ही क्रिकेट संघांना खऱ्या अर्थाने बीमर अर्थात हाईट फॅक्टरसाठी आणि रनआउटसाठी रिव्ह्यू दिला जाईल, मात्र त्याचा वापर दोन्ही क्रिकेट संघाला एकदाच करता येणार आहे। आणि एखाद्या संघाने जर स्पर्धेमध्ये जर गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न केला त्या संघाला स्पर्धेतून बाहेर तो संघ बाहेर फेकला जाईल आणि पुढील वर्षी गौरी स्पोर्ट आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये त्या संघाला सहभाग घेता येणार नाहीये। पंचाचा ग्रीन सिग्नल मॅच सुरू। ब्लॅक कलरची स्विफ्ट आहे 8180। जर कोणाचे असेल तर लगेचच काढा बघा, येणाऱ्या गाड्या जाणाऱ्या गाड्यांना अडचण होते। पहिलाच बॉल टॅप केला, फिल्डर तिकडे तुम्ही पाहता सिलेमेट ऑफ ऑनला, तोपर्यंत या बॉल वरती मिल्टी आहे ती एक धाव एका धावेनं खेळाला सुरुवात केली आहे। संकेत आणि सनी अशी सलामीची आघाडीची जोडी, एक न खातं खोललंय संकेतनं। पहिलं षटक तुम्ही क्रीजचं पाहता, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक। 5 षटकांची ही मॅच P1 P2, 2 षटके तुम्हाला पॉवर प्लेची पाहायला भेटतील। लेफ्टी फलंदाज सनीला तुम्ही पाहता, टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन लिडिंग फ्रंट। येणारा पुढच्या महत्त्वामध्ये नांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आयोजित मान्य श्री संदीप वसंत शेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे प्रस्तुत सरपंच चषक 2024 तुम्ही 6 दिवसाची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहणार आहात। 3 डिसेंबर ते 8 डिसेंबर मालिकावीर साठी बाईक देखील आहे। चांगली स्पर्धा पुढच्या मध्ये खोदून काढा या बॉलला, फिल्डिंग चांगली, रन आउटची संधी झाली असती। स्ट्राइक इनला जर थ्रो आला असता नक्कीच रन आउट झाला असता। सनी जरतरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये, हा चेंडू आला डॉट। पहिलं षटक क्रीज तुम्ही पाहता, षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर पडल्यानंतर मात्र गुड लाईन स्पोर्ट वरनं बॉल जरूर विकेट कीपरच्या हातामध्ये आहे। डॉट बॉल, पहिला बाउन्सचा कॉल देखील दिला। गोलंदाज क्रीश वन बाउन्स नाहीये। धावा धावपलकावरती तुम्ही पाहता एक या स्कोरबोर्ड वरती षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचा लेफ्टी फलंदाज समोर बीट केला, लागोपाठचा दुसरा बॉल डॉट। खूप चांगली गोलंदाजी क्रीजच्या माध्यमातून। षटकातील पुढचा बॉल फटकाडवा बॅटना, बॉल हवेमध्ये, फिल्डर तिकडे, कोणती चुकी होणार नाहीये। पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या DCC मोरबे टीमला। फलंदाज इथे बाद, कॅप्टन कूल, बॅक टू डग आउट।
पहिला धक्का लागला, फलंदाज बाद झाला. कॅप्टन टीमचा, मोरबी टीमचा कॅप्टन सनी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी आलाय प्रणय उलवेकर. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये क्रिश कोपरकरच्या माध्यमातून केली जाते. स्वर्गीय रोहितदादा 11 पेंदर आणि त्यांना फाईट करत असताना DCC मोरबे. टॉस जिंकला पेंदरना. आम्ही फिल्डिंग करू असं सांगत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना क्रिशच्या माध्यमातून पहिला धक्का कॅप्टनला बाद केलं मोरबेचे. नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रणय आलाय बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती. या षटकातील पुढचा बॉल, फटका चांगला बॅटच्या रेड मध्ये आला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या स्वागत इथे केलं. षटकारने ठोकला आउट ऑफ द यूज मॅक्सिमम. षटकार पुढचा बॉल कट केलाय झेलची शक्यता. पोचले होते हाताला, जणू काही बॉल लागलाय सुधीर आणि बॉल जमीनला दान झाला. अशा कॅचेस अवघड होत्या घ्यायला हव्यात, कारण की प्रणयनं आल्या आल्या मोठ्या पटक्यानं सुरुवात केली आहे. प्रणयचा झेल होता आणि षटक क्रमांक संपलं जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. एक षटकार आला असला तरी इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. पहिल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये क्रिश कोपरकरचं आणि 8 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात DCC मोरबी संघाच्या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 8 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. P2चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज विपुल भोईर सज्ज झाला. P2च्या दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षण तटिया सर्कलच्या बाहेर तुम्ही पाहता. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल कट केला, फिल्डर तिथे आहेत. तोपर्यंत एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 9 या आकड्यावरती. विपुल भोईर, जयकाश शेट काथारा, ग्रामपंचायत सदस्य निवाली यांच्या भाच्या आहेत. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे मामाने आता पारजिक लावल्या भाच्यावरती. नक्कीच विपुल, तुम्ही पाहता बाबाच्या गावाला हॅट्रिक करेल का? बॉल खूप चांगला होता, हा बॉल खूप चांगला होता. शरीराला स्पर्श झाला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आली आहे. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्कोरबोर्ड वरती 10 या आकड्यावरती 10 धावा स्कोरबोर्ड वरती दुहेरी अंकामध्ये. विपुलचं हे षटक दुसरं प्रगतीपथावरती. या षटकातील पुढचा बॉल थांबलाय. वाईट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या. फ्लाइट हिट, माइटी हिट, बॉल मिड विकेट, सीमा पलीकडे आला हा षटकार. चार बॉल 14, 2 षटकार. त्याच्या बॅट मधनं फ्लाइट हिट मिड विकेटला. खूप चांगला स्ट्रोक. बॅटच्या रेंज मध्ये बॉल जसा आला फेकून दिला. क्षेत्र निवडलं मिड विकेटचं. विपुल वलती प्रथियाला झाला. विपुल भोईर. या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला होता. फील पाहिली हलकीशी. पंच सांगत असताना बॅटला बॉल स्पर्श झाला. या बॉलवरती मिळतीये सिंगल.
सिंगल स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 17 या कड्यावरती. पाठचा कडा लागला असं सांगतात सुनील जी टाटेल सर. आकाशामध्ये घारीची नजर जशी जमिनी लगत असेल तशी या पंचाची नजर आहे. कृष्णा इथे आता मात्र पंचाचं बोर्ड आकाशामध्ये लाईक बिफोर OUT फलंदाज बाद विकेटचं बटन. दुसरा धक्का DCC मोरबे संघाला. वरती गवसला जरूर लाईक बिफोर अपील पाहिली. विपुलला पहिला यश. 5 बॉल फेस करत असताना 8 धावा ज्यानं फक्त खर्च केल्यात. P2च्या या दुसऱ्या षटकामध्ये षटकार आला असला तरी मी कमबॅक करू शकेल असं सांगत असताना या दुसऱ्या षटकामध्ये नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती हनुमान फडके मैदानामध्ये गेलाय. सलामीची जोडी आता मात्र पवेलियन मध्ये तुम्ही पाहता. पहिला बाद झाला संकेत, त्यानंतर बाद झाला सनी. नवीन बॅट्समन तुम्ही 4थ्या क्रमांकावरती हनुमानला पाहता. षटकातील शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. हलक्या हाताने कट केला, हलक्या हाताने कट. कलीमध्ये फिल्डिंग थोडी खराब झाली. दुसऱ्या टर्नला बॉल जोपर्यंत अडवतील तोपर्यंत या बॉलवरती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. दुसरं P1 P2 पॉवर प्लेची समाप्ती झाली. सरासरी पाहिली तर मात्र पहिल्या बॅटिंग करत असताना DCC मोरबे संघ जाऊन पोहोचला 9च्या सरासरीनं 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आहे गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष गावदेवी खानाव क्रिकेट संघ. दोन्ही क्रिकेट संघांच्या संघनायकांसाठी आमचा पहिला पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे कारण या स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉक्स कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. षटक संपलं. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 18. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच गावदेवी चॅम्पियन वाकडी त्यांना फाईट करेल गावदेवी खानाव. 2 टीमच्या कॅप्टनला लगेचच पहिल्या इनिंग जशी संपली लगेचच आपण नाणेफेकी करू आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. वेळ कमी घ्या फिल्डिंग करणारी टीम. 5 षटकांची मॅच आहे. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं 25 मिनिटांचा कालावधी दिला जाईल याची देखील नोंद घ्या. सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा क्रीज वरती जबाबदार दिली आहे. अपील पाहिली असं सांगितलं. नक्कीच बॉल लेग स्टंपला होता. हाईट फॅक्टर चेक केलं की हा बॉल वरती आहे आणि संदीप पालकर सरांनी सांगितलं की हाईट फॅक्टर वरती आहे. नक्कीच पाहिलं गेलं. डॉट बॉल आलाय धावा धावपलकावरती 18. जबाबदारी क्रीज वरती का नाही द्यावे कॅप्टननं कारण की गोलंदाजी दमदार झाली आहे पहिल्या षटकामध्ये. त्याच्यावरती जबाबदारी पुन्हा दिली आहे. ऑल ऑन दी कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर आहेत तिकडे. या बॉलवरती धाव मिळती आहे फक्त आणि फक्त एका धावेच्या बरोबरीनं. धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 19 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा 8 खर्च केल्या होत्या. विकेट त्याला 1 मिळाली. पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलं कॅप्टननं आपल्या स्पेल मधली. दुसरा षटक तो फेकत असताना क्रीजला तुम्ही पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे गेला. बॅकअप आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता कदाचित फलंदाज बाद झाला असता. डायरेक्ट हिट व्हायला हवा होता. या बॉलवरती लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. कशा रीतीनं हा बॉल तुम्ही पाहता. खूप चांगला बॉल. शरीराला स्पर्श झाला. बॉल फर्स्ट स्लिपला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाला असता तर बाद झाला असता. षटकातील पुढचा बॉल शफल होऊन अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाहीये आणि हा चेंडू आला डॉट. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. हाईट आहे.
याचा पूर्णपणे मनगटी ताकदीचा वापर, खांद्याचा पूर्णपणे अँगल तुम्ही पाहिला ना. क्रिश कोपरकरचा दर्जेदार गोलंदाजी आहे. या षटकातील पुढचा बॉल खांद्याचा पूर्णपणे वापर करतोय. हा देखील बॉल अक्षरशः खांद्याचा वापर जगडून ठेवला. मोठा फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्नामध्ये आणखीन एक लागोपाठचा दुसरा बॉल डॉट आला. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा दिल्या, दुसऱ्या स्पेलमध्ये मला का पुन्हा आणलं गेलं याचा उदाहरण सांगत असताना पेंडरचा क्रिश कोपरकर दर्जेदार गोलंदाजी करत असताना आज या नेवालीच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहता अक्षरशः जगडून ठेवला. या षटकातील पुढचा बॉल फटका बाईटच्या रडारमध्ये उंच गेला. मिस टायमिंग, प्रॉपर टायमिंग. इथे मात्र झेल झाला असता, तालमेल चुकलं. बॉल शेवटच्या मोमेंटला आतमध्ये आणला गेलोय आणि या बॉल वरती धावा मिळतील किती? धावा मिळतील 2 न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 22 धावा. षटक संपलं. तिसरं 3 षटकांचा खेळ संपत असताना धावा धावपलकावरती 22. त्यातील 2 मैत्रीपूर्ण खऱ्या अर्थाने संघ आपल्याला बघायला मिळणार आहेत. एका बाजूला गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष गावदेवी खानाव अशी लढत असणार आहे. म्हणजेच पहिल्या फेरीमधली ती एक अंतिम लढत असणार आहे. नक्कीच ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये महागुरु सर, जर पाण्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 3 षटकाचा खेळ संपला, लगेच पाण्याबद्दल तुम्ही अशी एक कविता आहे खऱ्या अर्थाने की हा नाणेफेकीसाठी बघा दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. एका बाजूला गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष गावदेवी खानाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेचच नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. कवीने खऱ्या अर्थाने उल्लेख केलेला आहे पाण्याबद्दल की नाही होटावर साये डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी, ओझ रिकाम्या हंडाचं माय उचलावं कुणी, दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. हे शालेय जीवनातील एक कविता आठवते खऱ्या अर्थाने. 22 धावा धावपलकावरती चांगलं स्पीच तुम्ही पाहिलं खऱ्या अर्थानं. हा बॉल खूप चांगला पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती 22 धावा धावपलकावरती निहाल आलाय. चौथ्या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. फिल्डर कोणताही नाही. लॉंग ऑन मिड विकेटच्या मधनं बॉल सीमा फरार. आलाय 4 चौकार. प्रणयला तुम्ही पाहताय. प्रणय उलवेकर 8 बॉल 19. खूप चांगली बॅटिंग.
मिड विकेट लॉंग ऑनच्या मधनं हा तुम्ही चौकार पाहिला, फटका सजवला. त्या क्षेत्रामध्ये आता फिल्डर देखील लगेच झाला. चांगली बॅटिंग करत असताना या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर हा बॉल खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सुरुवात. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा हा डॉट बॉल कशा रीतीनं ऑफ कट होता, पडल्यानंतर आतमध्ये आला. खूप चांगली गोलंदाजी. हलक्या हाताने फक्त टच, डेंटल टच, टेलिकल टच. बॉल चाललाय दणदण करत, थर्ड मॅनला सीमा पलीकडे आलाय चौकार. याच्या पहिल्याचा बॉल जर विचार केला ऑफ कट होता, हा लेग कट केला. बॅकफुटला जाऊन थांबले, जागा बनवली. फक्त बॅटचा फेस ओपन केला. गलीमधनं बॉल थर्ड मॅनला वेगानं या 4नं पुढे जात असतात 30 वरती. धावा हव्यात, था येतात प्रणयच्या बॅटमधनं. कोदून काला पायावरती बॉल, झेलची शक्यता. पकडलाय, झेल संपलाय. प्रणय उलवेकरचा खेळ. आणखीन एक धक्का, तिसरा धक्का DCC मोरबे संघाला. देविदास खकाल साहेब, सह्याद्री ढाबा मालकचे ओनर, आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण करताना लाईव्ह लॉट्स या स्पर्धेचे आपण केले होते आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला रेफ्रिजरेटर फ्रीज लाभलाय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. 30 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. फलंदाज बाद झाला प्रणय. 11 बॉल 23 धावेची त्यानं इनिंग साकारली. मैदानामध्ये आलाय राहुल. फलंदाज बाद झाला, लगेच डगआउट मध्ये तुम्ही देखील रेडी राहायचे देखील लक्षात घ्या. खेळाडू कक्ष मोरबे संघ. धावा धावफलकावरती 30 तुम्ही पाहता. या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ राजेश शेट काथारा, आकाश शेट काथारा एव जोडी, त्यांची संपूर्ण ही टीम. गौरी स्पोर्ट निवाली. भव्य दिव्य आयोजन. हा स्पर्धेला आगास्त झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते. फटका थांबला, वेट ऑन. बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या दिशेनं, आल्या खेचलाय चौकार. पाहिला ही आमची जोडी राजेश शेट काथारा, आकाश शेट काथारा, ग्रामपंचायत सदस्य निवाली, त्यांची संपूर्ण ही टीम. स्पर्धेचा पहिला दिवस. आज आमच्या सोबत रॉकस्टार प्रवीण गायकर सर, महागुरु, याच रायगडच्या मातीने दिलेले हे 2 नामांकित समालोचक आज स्कोरच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता. डॉक्टर राहुल भोईर यांना या ठिकाणी आपण पाहताय. स्वर्गीय रोहित दादा, जो हॉस्पिटल आपण देवीचा पाडा या ठिकाणी पाहतो, त्या हॉस्पिटलचे ओनर सन्माननीय डॉक्टर राहुल भोईर साहेब या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आलेत. बघा, डॉक्टर खऱ्या अर्थानं समाजाचे आपण नेहमीच एक महत्त्वपूर्ण घटक पाहतो आणि आज मोकळ्या वेळेमध्ये त्यांना क्रिकेटमध्ये इन ॲक्शन मध्ये पाहताय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे डायरेक्ट हिट तिसऱ्या पंचाकडे. पंचांचा डिसिजन आउट आहे, पण तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत.
निश्चित स्वरूपात रॉकस्टार प्रवीण आपण डॉक्टर राहुल भोईर यांच्याबद्दल खऱ्या अर्थाने प्रतिक्रिया दिली. कारण डॉक्टर म्हटलं ना तर निश्चित स्वरूपात पांढऱ्या कोटातील देवदूत खऱ्या अर्थाने कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय दृष्ट्या त्यांनी खूप मोठं योगदान दिलं. फलंदाज बाद आहे. बेकार हार्दिक पांड्या खूप मोठा फॅन फॉलोविंग तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर त्यातला एक आमचा केतन उलवेकर खेळण्यासाठी सज्ज झाला. बॅटिंगसाठी आला. 6व्या क्रमांकावरती खूप नेटमध्ये प्रॅक्टिस देखील केली आहे केतननं. आता मात्र इथे त्याला मोठ्या फटकाची गरज आहे. फटकाडवा पाठनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आल्या इथे स्वतःच नावाची चर्चा करून देत असताना बॉल सीमा पार ठोकलाय चौकार. क्रमांकावरती एवढं मागे का ठेवलं गेलं डीसीसी मोरबे टीमच्या बाजूनं आणि स्वतःची ओळख निर्माण करून देताना हा तुम्ही मोरबे टीमचा ब्रँड केतन उलवेकरच्या बॅटमध्ये चौकार पाहिला. या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज झाला राहुल भोईर. फटका आणखीन एक नो बॉल घोषित केला. बॉल चाललाय सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर शर ऑफ जिंदा सांगत असताना ठोकला. हा राहुल भोईर वरती प्रति आला षटकार. घोषित केला. आल्या मात्र बॅटचा फेस ओपन केला. मला एवढं मागे का ठेवलं असं सांगत असताना बॅट त्याच्या हातात बोलतीये. हा ट्रॅकर शॉट ऑन फुल परफेक्टफुल सक्सेसफुल व्यासपीठाला दिली मानवंदना. ठोकला गगनभेदी षटकार आलाय 6. चांगली बॅटिंग खूप चांगली बॅटिंग 6व्या क्रमांकावरती आला केतन उलवेकर. 3 बॉल 16 स्ट्राईक रेट तुम्ही पाहिला. 533च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय आणि खूप चांगली बॅटिंग. लढता लढता हरलो जरी याचा मला खंत नाही. पुन्हा उठेन पुन्हा लढेन. शांत बसायला केतन कुठला संत नाही आणि तोच सांगत असताना आता मला लढायचं झडायचं. बॅटिंग दमदार होतीये. हा बॉल खूप चांगला. हा बॉल खूप चांगला जागेवरती आता ठेवला. या बॉलला बीट केला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 51 वरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. खूप चांगली बॅटिंग. 4 बॉल 16 आल्या पहिला चौकार त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेगला व्यासपीठाला दिली मानवंदना षटकार पाहिला आणि हा चेंडू डॉट. या षटकातील पुढचा बॉल आणखीन एक बॅटच्या रनरमध्ये उडवलाय चालला हवेसोबत वार तयार करत असताना केतन उलवेकर मोरबेचा ब्रँड ठोकतोय. आणखीन एक षटकार. बॉल द्यायचा आहे. बॉल चांगली बॅटिंग. सुधीर प्रवीण असं जर म्हटलं ना की खूप चांगली बॅटिंग केली असं वाटलं 50+ होतील का. पण क्रिकेट जसा 6व्या क्रमांकावरती केतन आला त्याची बॅट आता या नेवालीच्या क्रीडा नगरामध्ये बोलतोय. तापली बॅट. खूप चांगली बॅटिंग. फटका चांगला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं मात्र शेवट गोड केली आहे. बॉल चालला लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर आला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता
61 असं वाटलं होतं सुरुवातीला 50 होतील का, पण जसा केतन उलवेकर नावाचं वादळ मैदानामध्ये आलं ना प्रवीण, 6 बॉल फेस करत असताना 26 धावेची खेळी केली. स्ट्राईक रेट पाहिला 433च्या स्ट्राईक रेटनं कुठेतरी फ्लॉप देखील असावा केतन, मात्र आज त्याला नेवालीच्या क्रीडा गणामध्ये त्याच्या बॅटनं साथ दिली आहे. शेवट गोड हकीकत आहे, मात्र जेव्हा जरूरत होती तेव्हा मी खेळू शकतो आणि त्याची बॅट आता त्याला साथ देत असताना 61 धावा धावपलकावरती पहिल्या इनिंगचा खेळ संपला. 62 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये कसं पार केलं जाईल, इथून बॉलिंग चांगली होईल का मोरबी टीमच्या बाजूनं, की मात्र हा सामना बॅटिंग करत असताना स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर जिंकेल कोण, हरेल कोण. आणि जाऊया उत्तरार्धामध्ये, ऐकूया आवाज याच रायगडच्या मातीतला एक नामावित समालोचक आमचे मित्र प्रवीणजी गायकर सर. तत्पर जाऊया आता टॉस बॉक्स मध्ये सज्ज आहेत महागुरु. थँक्स. सौरभ इथे नाणेफे केली जाणार आहे. एका बाजूला आपण पाहतो गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष गावदेवी खानाव या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो विश्वनाथ दादा काथारा नेवाली. दादा या आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. निश्चित स्वरूपात आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक केली जाणार आहे. सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. दोन्ही क्रिकेट संघ, एक आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्या गावातील आज संघ गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष गावदेवी खानाव. बघूया खानाव क्रिकेट संघाला निश्चित स्वरूपात कॉलिंगसाठी संधी देण्यात आलेली होती. नाणेफेकीचा कौल गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. संघाने एक नाणेफेक आपण जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकली, निर्णय कोणता स्वीकारणार आहात? शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. नेहमी स्पर्धेमध्ये पाहत असतो नाणेफेक जिंकणारा क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने शतरक्षण स्वीकारतो. त्या पाठीमागचं रिझन अर्थात त्या पाठीमागचा उद्देश का असतो? थँक्स. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो. नाणेफेकीचा कौल गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी खानाव क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. के.डी. शेलके एकेकालचे नामवंत क्रिकेटर आजही व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आम्ही स्वागत करतो. व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण पाहतो खऱ्या अर्थाने आमचे देवदत्तदादा खगाल जे सह्याद्री ढाब्याचे मालक आहेत, या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान लाभलेलं आहे. त्यांच्या समीपेत आपण राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली, आकाश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली, त्यानंतर आमचे विश्वनाथदादा काथारा क्रिकेटचा आनंद घेतात. NK काथारा नेवाली एक गौरी स्पोर्टचा आदर्श क्रिकेटर आहे. परंतु रॉकस्टार प्रवीणने सुद्धा एक चांगली इन्फॉर्मेशन दिली होती की वेबसाईटच्या दृष्टिकोनातून सर्व खेळाडूंना आणि स्पर्धा आयोजकांना खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आणण्याचं काम जर कोणी केलं असेल ना सर्वप्रथमतः तर NK काथारा अर्थात आमचे NK काथारा नेवाली यांना आम्ही निश्चित स्वरूपात आमच्या विभागाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना श्रेय देतो. बलिराम काथारा सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. आपले स्वागत. पहिला आवाज आपण सौरभ पाटील दैसर यांचा ऐकलं. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर वाकडी, तत्पूर्वी DJ नितीन पाटील धुंद्रे यांच्याकडे बोलूया. क्रिकेट संघ मोरबे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करतो. परंतु या संघाचा जर आपण विचार केला, ज्याचं नाव खऱ्या अर्थाने आदेश, एक आदर्श क्रिकेटर आदेश पांडवला कोण बोलणार खऱ्या अर्थाने? आदेश पांडवने निश्चित स्वरूपात त्याच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडूंना संधी दिली. आज मोरबे गावामध्ये अनेक युवा खेळाडू खऱ्या अर्थाने तयार झालं. पुन्हा एकदा आम्ही खऱ्या अर्थाने आदेश पांडव जरी इथे उपस्थित नसतील परंतु त्यांच्या वतीने डांगरनेश्वर क्रिकेट संघ आणि पेंदर रोहितदादा 11 पेंदर क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. O2 रॉकस्टार. येस महागुरु आदेश पांडव आता सध्या तुम्ही पाहताय की फक्त तो मैदानामध्ये उतरत असतो आणि फक्त फिल्डिंगच्या भूमिकेमध्ये, कारण एखादा सिनियर खेळाडू संघामध्ये असला की फरक पडतो थोडासा आणि कदाचित तो तुम्हाला फिल्डिंगमध्ये पाहायला मिळेल. पेंदर संघाचा आपण विचार केला तर एक आमचे आक्रमक फलंदाज बाबू म्हणून ज्यांची दमदार फलंदाजी ओळख, त्याच्यानंतर आमचे सत्याबाई, त्यांचा मी या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्ही समाधानला देखील सातत्याने पाहता, परंतु खऱ्या अर्थानं ज्यांची सुकन्या प्रिन्स जीवा जिच्यावर कालाने झडप घातली अगदी कमी वेळेमध्ये ती आपल्याला सोडून गेली.
आणि तिच्या आत्म्यास देखील चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तिच्या स्मरणार्थ तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृतिचषक 2025 3 जानेवारी ते 9 जानेवारी आपल्याला ती नाईटची स्पर्धा पेंधर या ठिकाणी पाहायला मिळेल। 2 बाईकच्या स्पर्धेमध्ये असतील। शुभेच्छा देऊया त्यांना देखील आणि जाऊया मैच के दिशे। तो यहाँ पर लक्ष्य रखा है टोटल 62 रनों का। पहले मैच में केवल 40 रन का टारगेट, दूसरे मैच में 72 रनों का लक्ष्य। फिर विनर की दोनों टीमों के बीच में मुकाबला देखने को मिला जहां पर 31 रनों का लक्ष्य रखा, यानी कि कभी गेंदबाजों का बोलबाला तो कभी बल्लेबाजों का बोलबाला। और ये मैच में अब फिर आपको 60 के अधिक स्कोर यहां पर नजर आता हुआ, यानी कि 62 रनों का बड़ा लक्ष्य रखा है रोहित 11 स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम के खिलाफ डांगर नेशनल 11 मुरबे, यानी कि सुजीत बल्लेबाजी के लिए आएंगे और आशीष नेरुलकर ये बल्लेबाजी के लिए, और हमारे मंगेश नेरुलकर वो भी मैच का आनंद ले रहे होंगे तो उनका भी हम स्वागत करेंगे। चलते हैं मैदान की तरफ जहां पर पहले राउंड का ये तीसरा फ्रेश मैच है आपके सामने और इसके बाद मुकाबला होगा गावदेवी चैंपियन वाकड़ी विपक्ष उनके खिलाफ खेलेगी गावदेवी 11 खानाव। 2 ताकतवर टीमें, गेम इज ऑन। गेंदबाज होंगे विनीत फड़के। पहली गेंद के ऊपर मिस टाइमिंग जरूर है, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में और ये लो फुल टॉस बॉल को स्वीप करना चाहते थे, बैट के निचले हिस्से में गेंद लगी और लीडिंग एज लेती हुई सीधा हवा में लहरी विकेट, माफ कीजिएगा गेंदबाज अपने फॉलो थ्रू में कैच पकड़ते हुए बल्लेबाज आउट। और विकेट का खात्मा किया और बड़े बल्लेबाज सुजीत आउट होकर लौटेंगे मैदान से बाहर। स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम की चर्चा करेंगे तो डॉक्टर्सों की टीम ये हमेशा जानी जाती है, लेकिन आज मौका मिला इन्हें, समय मिला है और आज मात्र क्रिकेट में थोड़ा सा योगदान इनका भी नजर आता हुआ। और इस टूर्नामेंट में भी आपको शो मैच नजर आएगी महाराष्ट्र पुलिस बनाम डॉक्टरों के बीच में। पिछले साल भी काफी अच्छी यहाँ पर क्रिकेट देखने को मिली थी और एपीआई कामत साहब ने मेरे ख्याल से अर्धशतकीय पारी खेली थी। विनीत फड़के बॉलिंग मार्क पर, नए बल्लेबाज प्रथम, अच्छी गेंद थी, स्लॉट में थी, सीधा मिड ऑन ऊपर था, इसकी वजह से लॉन्ग ऑन में कोई खिलाड़ी नहीं है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी आकर गेंद को रोके, तब तक गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। सन्नी शेट्टे ऐश्वर्या रिसोर्ट के मैनेजिंग डायरेक्टर, आपका भी स्वागत करते हैं इस प्रतियोगिता के माध्यम से, जो मोरबी टीम को हमेशा सपोर्ट करने के लिए योगदान देते हैं। सनी आपका भी स्वागत है। चौका मिला, पहला विकेट 0 पर लौटा, उसके बाद ये धमाका हमें देखने को मिला बल्लेबाज प्रथम का। और बड़े शॉट की तलाश भी होनी चाहिए क्योंकि पावर प्ले के ओवर में अगर रन नहीं मिलेंगे तो रन आप कब बनाओगे, यही सोच थी। और ये आखिरकार बड़ा शॉट प्रथम के बल्ले से, एक हाफ ट्रैकर बॉल थी, इस बार हवा में गेंद, बढ़िया फील्डिंग, बैकफुट पॉइंट का खिलाड़ी गेंद के नीचे डाइव लगाकर कैच को पकड़ा और इसी के साथ ये दूसरा करारा झटका स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम को। से बाहर थोड़ी सी मुश्किल स्थिति बन रही है अब स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम की। झूला जितना पीछे जाता है उतना आगे भी जाता है, इसलिए जब जिंदगी के झूला पीछे जाए ना तो डरिए मत, वो आगे जरूर जाएगा। 2 विकेट यहां पर थोड़ा सा पीछे ढकेल दिया है यहां पर स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम को, लेकिन आगे जाकर यहां पर आपको बड़े स्ट्रोक लगाने हैं। जो चिंचोली टीम ने किया था टेम्बोडे टीम के खिलाफ, आखिर के ओवरों में रन ठोके थे, मात्र 11 रन से वो मुकाबला उन्होंने गंवाया था। क्या यहां पर मोरबी टीम के खिलाफ कमबैक करेगी? तो इस बार भी मौका बनेगा, लेकिन थोड़े से फील्डर पीछे रहे। बढ़िया गेंदबाजी विनीत की, एक तेरी तो दूसरी मेरी, यानी कि तू चौका मार सकता है तो तुझे विकेट लेने की ताकत, तेरी विकेट लेने की ताकत भी मुझ में है, यही कुछ दर्शाया। और ये अपने गेंदबाजी का पहले पावर प्ले में संतुलित नियंत्रित मारा करते हुए। प्रेशर है थोड़ा सा बल्लेबाजों के ऊपर, 12 प्रति ओवर कम से कम रन तो बनाने ही पड़ेंगे, तब जाकर ये 62 का टारगेट का पीछा होगा। लेकिन यहां पर थोड़ी सी रोक लगाई इस पावर प्ले में। तेज तर्रार फेंकी हुई गेंद, शॉट ऑफ गुड लेंथ, सीधा विकेट कीपर के दस्तानों में।
पावर प्ले के ओवर में चौके जरूर मिले, एक चौका जरूर मिला है, लेकिन उसके बाद क्या कमबैक खूबसूरत किया है विनीत फड़के ने। लंबे कद के यंगस्टर गेंदबाज है, कंधों का पूरा इस्तेमाल करते हुए बैट्समैन को रोकने की ताकत इस खिलाड़ी में। लेकिन यहाँ पर वीरेंद्र सहवाग को याद करना होगा, न किसी के अभाव में खेलो न किसी के प्रभाव में खेलो, ये खेल है तुम्हारा, बस अपने ही स्वभाव में खेलो, ये करना होगा पेंदर टीम के बल्लेबाजों को। हवा में खेला हुआ स्ट्रोक, क्या मौका मिलेगा इस बार? फील्डर तो है और इसी के साथ बल्लेबाज होंगे आउट। ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 4, 2 विकेट के नुकसान पर। बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। कल इसी मैदान के ऊपर गौरी स्पोर्ट्स ने वाली टीम भी अपना नसीब आजमाएगी। कमाल का क्रिकेट उनके द्वारा भी हमें देखने को मिलेगा। नेरेदुंद्रे विभाग शिवसेना प्रमुख सुकेश भोपी यांचेही सहर्ष स्वागत तथा वाकडी शिवसेना शाखा प्रमुख अक्षय मस्कर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो। यांच्या स्पर्धेच्या त्यांचेही स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। आमदार चषक 2024 सन्मानाची स्पर्धा गौरी स्पोर्ट्स ने वाली आयोजित 23 जानेवारी ते 27 जानेवारी डे नाईट फॉर्मॅट तुम्हाला तालुका प्रमुख चषक वाकडीच्या मैदानावरती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण वाकडीच्या मैदानावरती 2 बाईकची स्पर्धा, प्रत्येक दिवशी 8 संघ तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील आणि ही स्पर्धा एकूण 8 संघ 48 संघ 2 बाईक या स्पर्धेमध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल। प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ सायकल प्रेक्षकांना पाहायला मिळेल। चलिए यहाँ पर शुरुआत होगी दूसरे पावर प्ले की। वो बड़ा शॉट खेलने का प्रयास, पॉइंट में खिलाड़ी तैनात थे, शॉट पॉइंट में 30 यार्ड सर्कल में क्रीज थे, वहां पर कैच नहीं लपक पाए। तब तक मौका मिला है बल्लेबाज को 1 रनों की मदद से। स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 5 रन। केवल 1 चौका अभी तक लग चुका है, उसके बाद एक भी बड़ा शॉट नहीं है। दिमाग शांत होना तो निर्णय गलत नहीं होते, अगर हौसले बुलंद है तो सपने कभी टूटते नहीं। दिमाग शांत रखकर हौसले बुलंद लेकर मैदान में लड़ना पड़ेगा डीसीसी मोरबी टीम के खिलाफ। पहला ओवर अगर आपने देखा मोरबी टीम के गेंदबाजों के नाम पर रहा, क्या दूसरे ओवर में क्या मौका दे पाएंगे? अगर इस तरीके का मौका आप लगातार देते रहेंगे तो कहीं ना कहीं कठिनाइयां है जो आपकी बढ़ती जाएगी। हाथ खोलने होंगे, जो बांध कर रखा है अभी तक पेंदर टीम को, उनके बल्लेबाजों का आपने हाथ खोलने बहुत जरूरी होंगे, क्योंकि इसके बाद आपको पावर प्ले के ओवर नहीं मिलेंगे, इसके बाद फील्ड खुली की जाएगी। जड़ में डालने का प्रयास, मिड ऑफ में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, डीप लॉन्ग ऑफ में आकर गेंद को उठाए, वहां पर फील्ड करे, तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 1 रनों की मदद से स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर केवल 6 रन। 22 गेंदे 56 रनों की अभी भी जरूरत है, यानी कि दुविधा में डाल दिया है स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम को। क्या कोई ऐसा माइका मांझा होगा जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाने का प्रयास करेगा? फिर से एक बार टैप क्रिकेट खेलने का प्रयास, एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, फील्डिंग बढ़िया केतन की नजर आती हुई, केवल 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। 21 गेंदों में अब तक चाहिए 55 रनों की जरूरत। धीरे धीरे यह मुकाबला अपने गेंदबाजी के तौर पर डीसीसी मोरबी टीम गिरफ्त में ला रही है, लेकिन अगर उनके गिरफ्त से यह मुकाबला निकलना है, ये जंजीरें तोड़नी है, तो बल्लेबाजों को रुद्र रूप धारण करना पड़ेगा। इस बार बल्ले के स्लॉट में सीधा गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से, दैट्स अ बिग 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 हिट। क्या बचाएंगे अपने आप को गेंदबाज इस बल्लेबाज के वार से? एक छक्कों की तलाश थी जहां पर गेंदबाज के ऊपर प्रेशर बना सके और यह बढ़िया छक्का नजर आता हुआ। 13 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 62 का लक्ष्य है। अब जीतने के लिए 20 गेंदों में 49 रनों की आवश्यकता है। ओवर द विकेट से बॉलर तैयार होते हुए, तो चलिए इस बार लाउड अपील तो की गई थी, लेकिन इतना विश्वास नहीं था, कॉन्फिडेंस नहीं था इस अपील के ऊपर, जहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। लंबे कद के बल्लेबाज है दोस्तों क्रिश कोपरकर,
अच्छा क्रिकेट खेलते हैं, ऑलराउंडर परफॉर्मेंस हमेशा इसका हमने देखा है। उभरते हुए खिलाड़ी है तो निश्चित तौर पर यहाँ पर अपना प्रमाण देना चाहेंगे। पेंदर टीम के लिए फुल टॉस बॉल गैप में खेला है, फील्डर थे वहां पर लेकिन बहुत दूर थी उनसे गेंद और सीधा जाती हुई सीमा रेखा पर एक अच्छा ओवर स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम को नजर आता हुआ, जहां पर रन बने इस ओवर में 13 और 2 ओवर के समाप्ति के बाद 17, 3 विकेट के नुकसान पर, यानी कि अब 18 गेंदों में चाहिए 45 की जरूरत। वह संदेश इनके दोनों के चेहरे की हंसी है ना स्क्रीन के ऊपर जो आपको नजर आ रही है, ये हंसी बहुत कुछ बयां कर रही है कि कितनी खुश है अपने आप से। जिंदगी में रॉयल राजा होना बहुत जरूरी है और ये रॉयल हमारे 2 एवन जोड़ी का जरूर देख सकते हैं। हमेशा हंसते खेलते, कोई तनाव नहीं, कोई टेंशन नहीं, पहले पूरी तरीके से हैंडल करते फिर बाद में कंट्रोल में समझाते कि ताकि किसको दिक्कतें ना हो। इतना ये बड़ा दिल दोनों का आप देख सकते हैं, यानी कि किसी भी बड़े से बड़े मैटर को भी इतनी आसानी से हैंडल करते कि कोई तकलीफ ही नहीं होती। उनके साथ पूरी तरीके से गौरी स्पोर्ट्स नेवाली, यह उनका शानदार योगदान। एक खिलाड़ी आपने देखा अकुरली टीम का जिसे इंजरी हुई थी, खिला था थोड़ा सा उनके पैरों में घुसा था, फिर तुरंत दौड़े दोनों भी, आकाश और राजेश शेठ, आकाश शेठ दोनों दौड़े और देखा कि होती है, वो भी खुद खिलाड़ी है और नेवाली प्रीमियर लीग में तो आकाश कातारा का बल्ला काफी खतरनाक चलता है। इनसाइड आउट खेलने का प्रयास, अब में गेंद लॉफ्टेड हिट किया है, खिलाड़ी लॉन्ग ऑफ का एक्स्ट्रा कवर की तरफ गया, बढ़िया कैच वहां पर केतन के द्वारा और बैट्समैन आउट। के पीछे क्या है तो हमारे कोच भाया ही बता सकते हैं। आज नहीं कहीं नजर आ रहे, शायद एक्वेरिया में गए। ओमकार की जय जयकार लेग ब्रेक के सुल्तान वो भी नहीं नजर आ रहे। आज ओमकार का शायद बर्थडे, अरे बाप रे ओमकार, आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। आप अपने अर्धांगिनी के साथ अभी एक्वेरिया का दर्शन लेने के लिए गए तो आपको निश्चित तौर पर हैप्पी जर्नी और आपको हैप्पी बर्थडे, जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं। कल से मात्र ज्वाइन होंगे और निश्चित तौर पर कमाल के वो भी लेग ब्रेक के सुल्तान जाने जाते हैं। हारता वही है जो कुछ करता नहीं, ये मैदान के अंदर कुछ करना पड़ेगा। चलिए व्हाइट बॉल का इशारा अंपायर सैंडी पालकर इनका आता हुआ। सैंडी पालकर को भी राजेश शेठ कातारा पुत्र रत्न का लाभ हुआ है, बहुत खुश है वो भी जिंदगी में, क्योंकि जब अपने करीब लाइफ में कोई आता है तो जिंदगी संवर जाती है और ये आप तो बेहतर जानते हैं, आपके करीबी दोस्त है। व्हाइट बॉल का इशारा विनीत, रन और गेंदों के बीच में फासला 17 गेंदें बची और 44 की जरूरत। बैट्समैन को आप देख सकते हैं यथार्थ, जिनकी बॉडी लैंग्वेज देखकर पता चल रहा है कि बड़े शॉट मार सकते हैं। बड़ा शॉट मारने का प्रयास किया है, लॉन्ग ऑन का खिलाड़ी आता हुआ डीप में, और ये कैच ड्रॉप, कैच होना चाहिए था वहां पर मेरे ख्याल से राहुल थे खिलाड़ी जिनके द्वारा ये कैच छूटा। मिला है जीवन दान यथार्थ को, 1 रन मिलेगा और इसी 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन विनीत के नाम पर अब तक देखा जाएगा तो लगभग 4 विकेटें इसी गेंदबाज के नाम पर, यानी कि कितना खतरनाक मारा नजर आता हुआ। कमजोर जब जुल्म से तंग होकर टक्कर लेने का फैसला लेते हैं ना तो बड़े बड़े ताकतवरों को भी तबाह कर देता है। बढ़िया लाइन और लेंथ, बढ़िया लाइन और लेंथ, कमाल की सटीक लाइन और लेंथ के साथ यहाँ पर गेंदबाजी नजर आती हुई, पूरी तरीके से प्रेशर में डाल सका है। क्रिश मैदान के अंदर होने के बावजूद भी यहाँ पर स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम थोड़ी सी खतरे में नजर आ रही है, लेकिन खतरे में तो हमारे इनके कातारा नजर आ रहे हैं, क्योंकि उनके ये ससुराल की टीम है। उनके साले साहब भी इन एक्शन में आपको नजर आए। होता है कभी कभी अपने रिश्तेदारों की टीम होती है तो निश्चित तौर पर कॉन्फिडेंस लेवल उनको बढ़ाना जरूरी होता है। इस बार भी डॉट बॉल की समाप्ति, ये बल्लेबाजी क्रिश कोपर की नहीं है, ये बड़े शॉट के लिए जरूर जाने जाते, लेकिन डीसीसी मुरबी टीम के गेंदबाजों ने अभी तक बांध कर रखा है और मौका नहीं दे पा रहे हैं। पूरी तरीके से डोमिनेट कर दिया इस मैच में, पीछे ढकेलने का प्रयास,
पहले मैच में लो स्कोर, दूसरे मैच में बड़ा स्कोर, तीसरे मैच में लो स्कोर और चौथे मैच में ये बड़ा स्कोर आपके सामने नजर आता है। और पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा गावदेवी चैंपियन वाकड़ी विपक्ष गावदेवी 11 खानाव। दो टीमों के बीच में ताकतवर मुकाबला। स्विच हिट का प्रयास, कोई फायदा नहीं। देखते देखते तीसरा ओवर भी समाप्त हो चुका है। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां पर रन संख्या रुकी हुई है केवल 19 रन, 4 विकेटों के नुकसान के ऊपर। स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम जीत के लिए 12 गेंदे और 43। तब तक पानी ड्रिंक्स जाएगा मैदान में। सुनते हैं आमदार ट्रॉफी में यहां पर सानिया डीजे की संगीत। आपले स्वागत आहे। प्रवीण खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाणी, आणि यापूर्वी तू एक फरमाईश केली होती की पाण्याबद्दल जो कविवर्य सांगतात त्याचा उल्लेख इथे होणं गरजेचं आहे। प्रवीण, मला एक कविता आठवतं पाण्याबद्दल खऱ्या अर्थाने की एका कवीने म्हटलेलं आहे की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी। ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना त्यावेळेस प्रत्येक माणसाचे होठ सुद्धा सुकले जातात की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी, हंडा रिकामाच घुमे दे रे आभाला दे पाणी। ज्यावेळेस पाण्याची टंचाई येतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने हंडा सुद्धा रिकामा होत असतो पाण्या वाचून खऱ्या अर्थाने, आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थाने आभालाला खऱ्या अर्थाने प्रार्थना करत असतो की दे रे आभाला दे पाणी, की नाही होटावर साहे डोला पावसाची पाणी गाणी, हंडा रिकामाच घुमे दे रे आभाला दे पाणी। माय रिकाम्या व हंड्याचं माय ओझ हुजलाव कुणी, दे रे आभाला दे पानी, दे रे आभाला दे पानी। क्या बात है महागुरु, डू नॉट फायर विदाउट स्मोक, जो आप हमेशा कहते हैं। बिल्कुल बिल्कुल, बिना आग से कभी धुआं नहीं उड़ता। डू नॉट पास तेरी निश्चित स्वरूपात आपने बिल्कुल अच्छी बात की कि बिना आग से कभी या धुआं नहीं उड़ता और बिन बादल कभी बरसात नहीं होती। और महागुरु, प्रेम क्या बनाता है परिचय? बिल्कुल, प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीरानों को गुलिस्तान बना देता है। मैं यहाँ पर राजेश जी काथारा और आकाश जी काथारा, मैं आप जी की कहता हूँ, गहरों की नहीं, प्रेम इंसान को भगवान बना देता है। क्या बात है, ये हमारे लेजेंड कमेंटेटर, ये महागुरु, इनकी आवाज आपने बिल्कुल सुनी। चलते हैं मैदान की तरफ जहां पर 12 गेंदों में 43 रनों की जरूरत है। जो मुकाबला आया था चिंचोली और टेम्बोडे के बीच में, उसी कगार पर यह मैच अब खड़ा नजर आता हुआ। लगातार यथार्थ मात्रा बीट होते हुए नजर आते हुए डॉट बॉल की समाप्ति। क्या शानदार गेंदबाजी का नजराना किया है आज डीसीसी मोरबे टीम के गेंदबाजों ने। 62 का लक्ष्य कोई बड़ा नहीं माना जाएगा इस मैदान के अंदर, बड़ा ग्राउंड है, लेकिन जिस तरीके से गेंदबाजी भी हो रही है, बल्लेबाजों को भी ये विकेट साथ दे रही है, तो यहां पर एक माइंडेड गेम खेलना आपके लिए बहुत जरूरी होगा। बड़ा शॉट, जीवनदान मिला था यथार्थ को, और यथार्थ ने तो इतना बड़ा छक्का दागा है कि बहुत लंबा छक्का। दैट्स अ मैक्सिमम 8 रन। मैच बनाने का प्रयास करते हुए जिस यथार्थ को थोड़ा सा हल्के में लिया था डीसीसी मोरबे टीम ने, उसी यथार्थ ने अब मोरबे टीम को हिला दिया है। अगर मंजिल जिद्दी है ना तो रास्ते भी हमेशा जिद्दी होने चाहिए। ये घबराना नहीं, हौसले भी जिद्दी रख, क्योंकि कामयाबी जरूर तेरी कदम चूमेगी। जिस केतन उल्वेकर ने 3 छक्के एक बाउंड्री दागी थी, उसी केतन उल्वेकर के खिलाफ यह आक्रमण रूप धारण करते हुए यथार्थ, और इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया था। इनका ये चहल पहल करने का अंदाज मुझे बहुत अच्छा लगा, क्योंकि हिलते रहते ताकि गेंदबाज को थोड़ा सा परेशान करे, और यही कुछ यहाँ पर देखने को मिला। लेकिन लाइन बरकरार रखी, लाइन केतन ने छोड़ी नहीं, जहां पर शॉट ऑफ बाउंसर का इस्तेमाल किया हल्का, और ये लगातार वही लेंथ रखते हुए यथार्थ को बीट कर दिया है। डॉट बॉल की समाप्ति, रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदे 37 रनों की जरूरत। यहां से चिंचोली टीम के रोहित ने सेम इक्वेशन था जब 2 छक्के दागे थे और 6 में 25 रखे थे आखिरी मैच में, आखिरी ओवर में। बाहरी किनारा जरूर लगा था, विकेट कीपर के पीछे अनुभवी खिलाड़ी आदेश पांडव गेंद को रोके तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 26। अब 36 चाहिए 7 गेंदों में, यानी कि 6 छक्कों की जरूरत होगी। आकाश आ चुके हैं वाकड़ी टीम के बेहतरीन ऑलराउंडर, मुआवना करते हुए यहां से कि किस तरीके से ये विकेट साथ दे रही है बल्लेबाजों को, गेंदबाजों को। एक तरफ खानाव टीम है,
बैटल में अच्छा मजा आएगा। स्लोवर वन किया था, इस गेंद को पढ़ नहीं पाए, मात्र केवल 1 रन और देखते देखते चौथा ओवर भी समाप्त। 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या केवल 27, यानी कि जीतने के लिए 6 गेंदें, 6 छक्कों की जरूरत, 35 चाहिए। सरकार यांचं आपण बादल या बैलाचं संगीत आपण ऐकलं। मगाशी आपण राजेश शेट कातर आणि आकाश शेट कातर यांच्याबद्दल उल्लेख करत होतो की संघर्षातून माणूस जी आपण नवी निर्मिती करतो ना, त्याबद्दल या 2 दोस्तांबद्दल जर आपण विचार केलात तर एक शब्द असतो की गरिबी असली म्हणून लाजू नका आणि श्रीमंती असली म्हणून माजू नका। आयुष्यात कधीच या लोकांनी माज केला नाही, जे दिवस त्यांनी काढलेत ते कधी कोणाला सांगण्यासाठी घाबरत नाहीत, कारण संघर्ष करा मग तुमचं अस्तित्व निर्माण होतं। आणि आज तुम्ही पाहू शकाल राजेश शेट कातारा सलग 3 वेळा हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य बनले, आज उद्योजक आहेत। आकाश कातारा स्वतः सदस्य आहेत आणि अष्टविनायक धाबा मालकचे ओनर आहेत। भरपूर काही सांगायला आहे, परंतु संघर्षातून हे अस्तित्व त्यांचं निर्माण झालंय। 6 गेंदों में चाहिए 35 रनों की जरूरत। बहुत बड़ा संघर्ष हो रहा है मैदान के अंदर। मंजिलों को यहाँ पर पाना है तो ऊंची उड़ान का हौसला रखना जरूरी होगा, लेकिन इस तरीके की उड़ान ऊपर ज्यादा भरोगे तो फायदा कुछ नहीं होगा। और सेकंड अटेम्प्ट में बढ़िया कैच, बैट्समैन आउट, खुद गए वहां पर मिड ऑन की तरफ और बढ़िया कैच वहां पर पकड़ा, बैट्समैन आउट। जा रही है क्योंकि थोड़ा सा प्रैक्टिस के अभाव कम हमें देखने को मिला। संघर्ष के अंधेरे से अपने हौसले को कभी कमजोर ना होने देना मेरे दोस्त, क्योंकि वक्त का ग्रहण तो सूरज और चांद को भी लगता है। यहाँ सर एक मुकाबले से हार होती है तो आप डरना मत, अगले बहुत सारे टूर्नामेंट खेलनी है जहां पर आपको अच्छा प्रदर्शन देना है। इस बार हवा में खेला हुआ स्ट्रोक, फील्डर डाउन द ग्राउंड, कोई चूक नहीं, संकेत थे वहां पर, बैट्समैन आउट। चलिए बिल्कुल यहाँ पर अंतिम गेंदे बचे इस ओवर की 4। ये गाना आपने देखा जो हमारे आदिवासी समाज के सिंगर उन्होंने गाया था, संगीत है उनका, और इस संगीत के ऊपर हमारे महागुरु अच्छा डांस करते हुए। हवा में गेंदे इस बार भी, लेकिन खिलाड़ी आते हुए दूर से केतन, वो थोड़ी सी सूरज की किरणें शायद उनको परेशान कर रही थी, उसके वजह से ये कैच मिला नहीं उनको, लेकिन रनआउट के तौर पर यथार्थ को लौटना पड़ेगा। इसी के साथ बैट्समैन आउट। समाजाची सेवा करण्याची संधी सुद्धा त्यांना लाभलेली आहे। आपलं स्वागत आहे। तो चलिए ये डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति नजर आती हुई, पूरी तरीके से इस मुकाबले में पीछे ढकला है पेंदर टीम को। 2 गेंदों में चौथी चाहिए थी और इस बार अच्छा शॉट, लेकिन गेंद जाती हुई सीमा रेखा की तरफ। 4 रनों के लिए अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी 1 गेंद बची है और बहुत सारे रनों की जरूरत है। 34 रन चाहिए अभी तक इस मुकाबले को जीतने के लिए। बढ़िया परफॉर्मेंस किया डीसीसी मोरबी टीम ने, लेकिन स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम की चर्चा करेंगे दोस्तों कि उनकी गेंदबाजी की शुरुआत काफी जबरदस्त हुई थी। पहले ओवर में केवल 7 ही रन दिए थे, 8 ही रन दिए थे, दूसरे ओवर में 10, तीसरे ओवर में केवल 4,
यानी कि 22 रन थे 3 ओवर में और आखिर का गेंदबाज था राहुल भोईर जिसने 27 रन खर्च किए और उसके बदौलत बड़ा टारगेट सेट हुआ और इसी के साथ यह मुकाबला जीता डीसीसी 11 मोरबी टीम। हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर। और इस मैच का हीरो केतन उल्वेकर जिसने 3 छक्के 1 बाउंड्री यानी कि 22 रनों की शानदार पारी खेली, माफ कीजिएगा 26 रनों की शानदार पारी खेली और बॉलिंग करते हुए एक भी विकेट नहीं है। बढ़िया बल्लेबाजी आई है केतन, मैन ऑफ द मैच के हीरो। लाइन अप करके जाइए स्वर्गीय रोहित दादा 11 पेंदर टीम और लाइन अप करके मुरबे डीसीसी आई है। बेस्ट ऑफ लक का गावदेवी चैंपियन वाकड़ी और बेस्ट ऑफ लक का गावदेवी खानाव। दो टीमों के बीच में ताकतवर